शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाची जी मोठी अपडेट आलेली आहे ती अगदी खतरनाक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो कमी दाब आहे तो आपल्या नाशिक भागाकडे येऊ शकतो, परंतु ह्या ठिकाणी आता जी अपडेट आलेली आहे तो नाशिक भागात तर आलेलाच आहे 100%, परंतु छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात होणार होता तो पूर्ण भागात आहे, आणखी खाली आलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम आता बघायला मिळणार आहे. मग तो कमी दाब कुठून कुठे जाणार आहे. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे वारे जरी वरून वाहत आहे तर खालच्या भागात कमी दाब सुरू झाले असल्यामुळे आपल्याला त्या भागाकडे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर आता जी बदल आहे तो 100% बदल आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे आणि खतरनाक पाऊस आपल्या महाराष्ट्रात त्या भागात बघायला मिळत आहे. त्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जबरदस्त अति खतरनाक पाऊस आहे. पाऊस कुठून सुरू होणार आहे? गोंदिया, नागपूर, भंडारा या ठिकाणावरून आपल्या पावसाचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. आज 29 जुलै आहे. आज पाऊस सुरू झालेला आहे. मग संध्याकाळपर्यंत त्याचा प्रवास आणि मध्यरात्रीपर्यंत त्याचा प्रवास कसा असणार आहे? डायरेक्ट ढगफुटी पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. याची जी अपडेट आहे तुम्हाला 8 दिवस आधीच मी अपडेट दिली होती व्हिडिओमध्ये की वातावरणात बदल होऊ शकतो आणि 70% आपल्या भागात पाऊस येऊ शकतो. ह्या भागाची ही अपडेट पहिलीच तुम्हाला दिली होती, परंतु हा तो बदल आहे तो आता आपल्याला बघायला मिळत आहे, बघायला दिसत आहे. आपण या ठिकाणी बघूया, डायरेक्टली अपडेट घेऊया. कोणत्या भागात पाऊस आहे पटापट लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट नक्कीच करा. या ठिकाणी आता आपण बघू शकतो भंडारामध्ये, नागपूरमध्ये पाऊस सुरू झालेला आहे. तर कुणी आपण या ठिकाणी तुमसर, तिरोडा, गोंदिया ह्या भागातून असेल तर आम्हाला लगेच कमेंट करा. या ठिकाणी गडचिरोलीचा भाग आहे, चामोर्शी आहे, चिमूर आहे, उमरेड आहे. या ठिकाणी आपल्याला जबरदस्त अतिवृष्टी बघायला मिळत आहे आणि त्याचा प्रवास जो आहे तो पुढे पुढे कसा सरकेल आपण या ठिकाणी बघूया. दुपारनंतर बदल होईल आणि दुपारनंतर आपल्याला हिंगणघाट, वारोळा, चिमूर, चंद्रपूर, भद्रावती या ठिकाणी आपल्याला जबरदस्त पाऊस आहे. गडचिरोली, चामोर्शीमध्ये जबरदस्त पाऊस आहे. तोच पाऊस आता पुढे ढकलला आहे, पुढे जात आहे. पुढे कसा जात आहे, त्याचा प्रवास कसा असणार आहे आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघत आहोत. नागपूरमध्ये, काटोलमध्ये, आर्वी, अमरावती आहे, करंजा, लाड आहे, यवतमाळ आहे, तसेच या ठिकाणी अलिलाबादचा काही भाग या ठिकाणी आहे. अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति जबरदस्त पाऊस आहे. विचार करण्याचा हा पाऊस आहे. वातावरणामध्ये हा झालेला अचानक बदल आहे. रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये बघू शकतो पंढरकवाड आहे, वारोळा आहे, चिमूर आहे, हिंगणघाट, पुन्हा एकदा जोरदार पाऊस. आणि पुढे अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावती, करंजा, लाड आहे, यवतमाळ आहे, आर्णी, पुसद, वाशिम पाऊस पुढे सरकलेला आज संध्याकाळी बघायला मिळणार आहे. आणि रात्रीच्या वातावरणामध्ये आज 29 जुलै रात्री सावध राहायचं मित्रांनो. आपल्याला कोणत्या भागात सावध राहायचं आहे आपण या ठिकाणी बघूया. तर नांदेड, परभणीमध्ये, जिंतूरमध्ये, हिंगोलीमध्ये, उमरेडमध्ये, तसेच उमरखेडमध्ये, पुसदमध्ये, आर्णी, वाशिम, करंजा, लाड अतिवृष्टी, ढगफुटी पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे निजामाबादचा काही भाग या ठिकाणी, पंढरकवाड आहे, चंद्रपूर आहे, तसेच सिरपूरचा भाग या ठिकाणी आहे. जबरदस्त अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आज संध्याकाळचं, रात्रीचं वातावरण या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा रात्री 9-10च्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी वाशिममधून जर कोणी बघत असाल तर आम्हाला कमेंट करा. मंगळूरपीर, मालेगाव या ठिकाणी, करंजा, लाड आहे. अगदी जबरदस्त ढगफुटी पाऊस आपल्याला आज रात्री बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण भागात, मंगळूरपीरमध्ये आपण या संपूर्ण भागात आपण बघू शकतो इथे आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. त्याचबरोबर औंधा आहे, बसमत आहे, अंदरपूर, नांदेड, पूर्णा, परभणी इथे आपल्याला गंगाखेड, पळममध्ये बघू शकतो आज रात्री जो आहे तो पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे हा आणखी पाऊस कुठे कुठे चाललाय तर आपण या ठिकाणी बघूया. अति जबरदस्त ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि आता रात्रीच्या वातावरणामध्ये मध्यरात्री जर बघितलं तर आपल्याला आणखी भाग वाढलेला आहे. नांदेडमध्ये, पूर्णामध्ये, बसमतमध्ये, भोकर आहे, पेठ, उमरीचा भाग या ठिकाणी आहे. व्हिडिओ थोडं मोठं झालं तरी चालेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अंबेजोगाईचा भाग या ठिकाणी, अतिवृष्टीचा भाग मी सांगत आहे. जिथे जिथे अतिवृष्टी आहे ते रात्रीचं वातावरण या ठिकाणी आहे, आज रात्रीच होणार आहे. तसंच परभणीचा भाग या ठिकाणी आहे, मांजलगाव आहे, त्याचबरोबर पारतूर आहे. या संपूर्ण भागात अतिवृष्टी आहे. हिंगोलीमध्ये बघू शकतो शेगावचा भाग आहे, रिसोट आहे, वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, मेहकर, लोणार या ठिकाणी अगदी जबरदस्त पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ढगफुटी होणार आहे या ठिकाणी, सावध राहायचं आहे. बाकी या भागात तर आपण बघितलंच, अमरावती, अकोला या ठिकाणी, यवतमाळमध्ये आता तोच पाऊस पुढे चाललेला आहे. तर पुढे आणखी कुठे जाणार आहेत आपण बघूया. 30 तारखेचं पहाटेचं वातावरण सुरू झालेलं आहे. आता 30 तारखेचं पहाटेचं वातावरण आपण या ठिकाणी बघत आहात. नांदेड, परभणीमध्ये आपण बघितलं की ढगफुटी होणार आहे. त्याचबरोबर बसमतमध्ये, औंधामध्ये, जिंतूर आहे, शेगाव आहे, हिंगोली आहे,
सेलू आहे, इथे जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. लोणार, रिसोड, शेगाव, मेहकर, मालेगाव, वाशिम, पारतूर, मंगळूर, पीर या संपूर्ण भागात अतिवृष्टी आहे. मित्रांनो, आता आणखी पहाटे 30 तारखेची पहाट जी असणार आहे ती आता इकडे पाऊस पुढे चाललेला आहे. तर आपण कुठे बघूया, तर या ठिकाणी मांजलगाव आहे, वाडवानी आहे, बीड, गेवराई. सुरुवात या ठिकाणी 30 तारखेला 30 जुलैला पहाटेला सुरुवात होणार आहे. अंबड आहे, जालना आहे, तसेच देऊळगाव राजा या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरच्या भागात आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. तसेच सिटीमध्ये आहे, कानोराचा भाग या ठिकाणी आहे, फुलंब्री आहे. इथे अगदी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ढगफुटी इथे सुद्धा आहे. आपण अपडेटला बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ढगफुटी बऱ्याचशा भागात आता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. पुन्हा एकदा महापूर येऊ शकतो नद्यांना. या ठिकाणी जोरदार पावसाची जी सुरुवात आहे, आता तोच पाऊस पुढे कुठे कुठे जातोय आपण या ठिकाणी बघूया. जळगाव, जामोद, नांदुरा, खामेगाव, तेल्हारा, अकोला या ठिकाणी, तसेच मलकापूर आहे, बुलढाणा आहे, गिरडा, चिखली आहे. या ठिकाणी अगदी जबरदस्त पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तोच पाऊस आणखी कुठे कुठे जाणार आहे. आता सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर 30 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जळगावमध्ये पाऊस दाखल होणार आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सुरूच राहणार आहे. तर तो मालेगावचा भाग या ठिकाणी आहे, वाशिमचा भाग आहे, मालेगाव, वाशिम, शेतपळ, मेहकर आहे, लोणार आहे, शेगाव आहे, जिंतूर, सेलू या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस सुरूच राहणार आहे. मग पाऊस आपल्याला 30 तारखेला सकाळी कुठे वाढणार आहे? छत्रपती संभाजीनगर, तसेच जळगावचा पूर्ण भाग, जालन्याचा पूर्ण भाग, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये सुरू होणार आहे. तर तो भाग जो असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. या संपूर्ण भागात तेजगावचा भाग या ठिकाणी, पाथर्डी आहे, भगूर आहे, त्याचबरोबर घोडेगाव आहे, अहमदपूर आहे, पाथर्डी आहे, काडा आहे, शिरूर कासारचा भाग या ठिकाणी, पैठण आहे, पाटोडा आहे, या ठिकाणी बीड आहे, जामखेड आहे. या ठिकाणी अगदी जोरदार पावसाला सुरुवात जी आहे ती आपल्याला 30 तारखेला सकाळी बघायला मिळणार आहे. अगदी जबरदस्त पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु आता पुन्हा एकदा एक बदल आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेला दुपारी आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तो पाऊस आहे तो आणखी वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून आपल्याला जळगावमध्ये पाऊस वाढलेला बघायला मिळेल. आणि अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर आपल्याला शिरूर, दौंड, कर्जत, करमाळा, पाथर्डी, अहिल्यानगरचा पूर्ण भाग या ठिकाणी, ढवळपुरी असेल, राहुरी असेल, घोडेगाव असेल, श्रीरामपूर आहे, आळेफाटाचा भाग या ठिकाणी आहे. पावसाला जी जोरदार सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये, गंगापूरमध्ये, फुलंब्रीमध्ये, जालन्याच्या संपूर्ण भागात आहे. म्हणजे तालुके घेण्याची गरज नाही. इकडे चाळीसगाव, पाचोरा वगैरे जळगावच्या पूर्ण भागात, जळगाव जामोटमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी होणार आहे. जळगाव, जामोट आहे, तेल्हारा आहे, अकोटचा भाग या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता तोच पाऊस पुढे संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आता जी ढगफुटी आहे ती पुढे सरकलेली आहे. तर ढगफुटी आहे नांदुरा, खामेगाव, मोठाला, बुलढाणा, गिरडा, चिखली, तसेच जाफराबादचा काही भाग आहे, बोकरनचा काही भाग या ठिकाणी आहे, मेहकर आहे, लोणार, रिसोट आहे. ढगफुटी पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेला संध्याकाळचं वातावरण आहे. जामनेर, बोदवड, भुसावळ, जळगाव, यावल, नावी, रावेर या ठिकाणी ढगफुटी होणार आहे. तसेच या ठिकाणी धारणगाव आहे, अंबळनेर आहे, पोरोला आहे, पाचोर आहे, शेगाव आहे, तसेच चाळीसगाव, कन्नड, धुळे, कन्नड या ठिकाणी आपण बघू शकतो ढगफुटी पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति जबरदस्त पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर पर्यंत तो भाग आहे, कोपरगावचा भाग आहे, सिन्नर आहे, अकोला आहे, नाशिक पर्यंत. आता नाशिकच्या पुढेही नाशिकमध्ये सुद्धा अतिवृष्टी जाणार आहे. आपण 30 तारखेचं संध्याकाळचं वातावरण बघत आहात. मालेगाव आहे, सटाणा आहे, साक्री आहे, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अति जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. मित्रांनो, रेड अलर्ट या ठिकाणी म्हटलं तरी चालेल, ढगफुटी म्हटलं तरी चालेल, कारण अति जबरदस्त आणि खतरनाक पाऊस या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आता कोपरगाव, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी आपल्याला ढगफुटी पाऊस होणार आहे. जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. जास्त करून आता 30 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये ढगफुटी म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला अगदी ढगफुटी होणारच आहे 100%. अंबळनेर, धारणगाव, पोरला, जळगाव या ठिकाणी, भुसावळ, नावी, रावेर, जामनेर, पाचोरा, बोदवड आहे, मलकापूर आहे, इकडे जोरदार अतिवृष्टी होणार आहे. डायरेक्टली असा पाऊस होणार आहे की डायरेक्ट म्हणजे बऱ्याच दिवसातून, बऱ्याच वर्षातून हा पाऊस झालेला नसेल असा पाऊस या ठिकाणी दाखवत आहे. आणि जोरदार खतरनाक पाऊस या ठिकाणी आहे. आणि तोच पाऊस पुढे आता नाशिकमध्ये जाणार आहे. नाशिकमध्ये सुद्धा एक ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये जे मेन टार्गेट असेल ते या ठिकाणी पेठ, सुरगाणा आहे, तसेच या ठिकाणी आपण बघू शकतो दिंडोरी, वणी या ठिकाणी अगदी जबरदस्त पाऊस आहे. ओझर आहे, नाशिक सिटी सुद्धा आहे, लाखलगाव आहे,
भेंडाळीचा काही भाग या ठिकाणी आहे. अगदी जबरदस्त पाऊस या ठिकाणी, ढगफुटी पाऊस कधी होणार आहे? 30 तारखेला रात्री होणार आहे. तसं संध्याकाळपासूनच सुरू होईल, परंतु रात्रीचा हा ढगफुटी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी जबरदस्त खतरनाक पाऊस आहे मित्रांनो, सावध राहा. 31 तारखेपर्यंत, 31 तारखेला सकाळी सकाळी सुद्धा हा पाऊस सुरू झालेला बघायला मिळेल आणि त्यानंतर 31 तारखेला थोडा कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि 31 तारखेला हे वातावरण